हॅलो गाईज, कसे आहात? होप मजेत असाल. तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर काल तुम्ही आपल्या डेकोरेशनचा फर्स्ट पार्ट बघितला होता. त्यावेळेस आपलं डेकोरेशन मिनिमम असं म्हणू शकतो की आपण 30-50% झालं होतं. तर आज तुम्हाला 80% आपलं डेकोरेशन बघायला भेटणार आहे. पूर्ण 100% म्हणले तरी चाललं, एकदम थोडंसं राहिले. तर गाईज पूर्ण व्हिडिओ बघा आणि कशा पद्धतीने केलं आहे आणि कोण कोण आपल्या मदतीला आलं होतं. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय डेकोरेशन. तर चला बघूया. तर सकाळ चालू झालं आमचं डेकोरेशन. तर शिवाला मी बोलून घेतलं होतं. हा पट्टा लूज पडला होता, मला टाईट करायचा होता आणि भाऊ पण आला होता, भाऊला पण बोलून घेतलं होतं. तर हा पट्टा आम्हाला फिट्ट करायचा होता आणि पलीकडचा आमचा अर्धा पट्टा रात्री झाला होता. तर म्हणलं चांगला बांधणारा माणूस पाहिजे ज्याला बांधायला जमतं बरोबर. तर कालच्या डेकोरेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल, हा पुढचा पट्टा आमचा झाला होता. हा पण थोडंसं खाली पडला आहे, आता आपल्याला थोडंसं वर घ्यायचं आहे. ते आता खोलून परत बांधणार आहे आम्ही. त्याच्यानंतर आता ही बसली. आत्ता शिवा आणि भाऊ आले होते, तर इकडचा पट्टा लावून घेतला आम्ही. हा दरवाजाच्या एंट्रीचा इकडचा हे असं लावणार आहे. आता ही बसली आहे इकडं लग्न करायला. फुलं कमी पडली होती आम्हाला काल. ते पेन ठेव. काय नको त्याच्यावर नाही लिहायचं. या आवनीचं खेळणं चालू इकडं असं. तर आज मला असं वाटतं आज फायनल होईल आमचं डेकोरेशन पूर्ण. त्यावेळेस बघायला अजून मजा येईल एकदम. आज फायनल करायलाच लागेल. उद्या तर हरतालिका. आजच सगळं उरकायला पाहिजे अजून. आणि आम्ही गणपती पण बुक नाही केला. कसा आहे ब्रँड डोक्यात लावलाय? क्लिप बघितला का तुम्ही? तर आता मागचा पट्टा आमचा झालेला आहे मस्त एकदम. लय फुलं लागतं त्याला. इकडचं बांधून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. आरुष आला. 4 वाजले फक्त क्लासला सोडून. कुठले? हे समोरचे. हा मग त्याला काय लागतंय जास्त? त्याला पण मी तुम्हाला म्हणलेले 2 ग्रीन पानं ठेवा. असं 2 ग्रीन हे असले. नाही त्याला चांगले सत्य. आप्पा झुंबर घेऊन आलाय माझ्यासाठी. काहीतरी काम करतोय लय इम्पॉर्टंट. केवढी पाहिजे घे. फाडतोय बिडतोय कशाला रे? हा फाडायचे नाही. चांगला घट्ट बांधा नाही तर पडेल खाली. घट्ट बांध. ह्याच्यामध्ये तुझंच नुकसान पाडला बिडला तर पहिलेच सांगतोय. आम्ही काय भाडं बिडत येणार नाही त्याचं. आता म्हणजे भाडं नाही काय नाही. क्या बात आहे. वा 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 वा. वाव लय मस्त वाटतंय. आपण लाईट चेंज कर त्याची. वाईट. हा हा राहू दे. ती वायर झाक ना. कशी झाकतो? मागणं घे. वरती एक्स्ट्रा टाकून तिकडनं घे मागणं. पिन आहे का? पिन लावून टाकू त्याला. चांगलं वाटते ना. मस्त वाटते. तिथं गुंडाळ बांबूला.
हे प्लाय माझ्याकडनं तुला काय प्लाय हा प्लाय तुला माझ्याकडनं तुला प्लाय देणार खाली थोडं खाली थोडस थोडस तुझ्याकडनं उचललं आप्पा उचललं गेलंय उचललंय ते म्हणता येईल खाली म्हणतात ते बांधल्यावर. छान वाटतंय ना आता तिकडं पण लावा सांग. तिकडं पण लावा लावा. तिथं मग पहिलं इथं इस्टेन सोबत घरच्या मंडळाची पावती माग किती चले पावती फाड तुम्ही दिली का त्या मंडळाला पावती कुणी तुम्ही 3000 रुपये देणार आहे वर्गणी पहिलवान साऊंड लावलं येस दादा बोल ना. पावती तुझी. हा 2000 रुपयाची पावती कुठले इथली घरातले मंडळ आपण घे. आमचे पण घ्या मग. या, sound book केलं बाई. Sound book केलं. नाही ना. कोपऱ्यात लाव ग ते आता डायरेक्ट हॅलो शेठ तुम्ही फोटो पाठवा ती वाली नाही चप्पल मागवली. आता फुलं कमी पडलेत अजून फुलं आणायचे आपल्याला धर धर त्याला धर भिजत भिजत पावसात अरे देवा 5 वेळा गेलो आतापर्यंत सामान आणायला आणि 5 वेळा भिजत आलोय गार लागायला लागले आता लय गार लागायला लागले भिजलोय ना मी अक्का बसून काम करते आमची आवनी अभ्यास करते बरं असा होत आहे का नाही हो होईल होईल झाल्यानंतर बघ. तर आता हे असे डेकोरेशन झालंय आणि अजून थोडंसं राहिलंय म्हणजे इथे राहिलंय हे कम्प्लीट झालंय अवनीला आमच्या ताप आलाय हाय कर नीट जी बात लागेल ना तसं तर अगदीच अजून राहिलंय थोडंफार काम तुम्हाला फायनल लुक आम्ही दाखवू आजच म्हणजे आजच होईल मे बी आजच रात्री करावं लागेल कारण की उद्याचा एकच दिवस आहे आणि अजून आम्ही गणपती बाप्पा सुद्धा बुक नाही केले मला त्याचंच टेन्शन आलंय मला जसा हवा आहे गणपती तसा मला भेटला पाहिजे आणि ह्यांचं म्हणणं आहे की तूच त्याला डेकोरेट कर म्हणजे माझ्यावर किती सारा भार टाकतं ते बघा जमतं म्हणून म्हणलं नाही ते किती महाग आहेत मग 8,000 रुपये 10,000 रुपये सांगतो एवढं थोडीशी भीती वाटते मला मूर्ती डेकोरेट करताना मागच्या वर्षी धोतर घातलं होतं म्हणून यांचं म्हणणं आहे की मी ह्या वर्षी पण धोतर घालावं गणपती बाप्पांना पण कसं होतं त्याच दिवशी खूप सारी गडबड होती मोदक बनवायचे भरपूर सारे काम आहेत आपल्याला डेकोरेशन खूप म्हणजे मला तर आवडले तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच सांगा अजून प्रॉपर लुक नाही झालाय झाल्यावरती खूप मस्त दिसणार गल्ली बाहेर आलेले हॅलो काय ना आपलं कारण की ते अशा बी उठून दिसणार साडी चमकणारे असणार ज्वेलरी फक्त त्याच्या चेहऱ्यावरच मेन असतो की त्या कशा सजावट आपल्याला त्यांचे मेन गोष्ट त्यांनाच बघतात लोक आले ना गौऱ्यांना तेच ना बरोबर तेवढं ते ना चेहऱ्यावरच फोकस करणार ते बाकी कुठंच फोकस नाही होणार. त्यांना सांगा आता ते कोणते ते त्याला सांगितलंय त्याला कळलंय ते आणते का नाही काय माहिती आता ते एवढं अरे ते लय चेंगच आहे लय जाम झालंय आता सकाळ जेवलो नाही कारण की उपास होता मान दुखायला लागले आता काम करून करून कारण की ही स्वयंपाक करत होते तेवढ्या वेळात मी सगळे बंच बनवून घेतले दाखवतो मी तुम्हाला घेतले त्यांना पानं लावले सगळ्यांना याला 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 असे बंच बनवून घेतलेत आता ही पण बसली आता स्वयंपाक करून तर आता फायनल होणार हे बघितलं तुम्ही आम्ही बनवलंय
मी 2 बनवले तर झाल्यानंतर आता बघूया कसं दिसतंय. मध्ये पण त्यावेळेस पण घेतलं ना एकदा करताना. काय ना. लागेल चाकू. आणि काढून दे. काढून नको देऊन बाळू बाळा ते घाण आहे. थांब थोडा वेळ. एवढं आखून दे. तर गाईज हे असं पूर्ण डेकोरेशन झालंय. आता मी तुम्हाला थोडा वेळ दाखवतो की अखंड कसं दिसते. थोडीशी इथली स्वच्छता करून मी तुम्हाला दाखवतो कसं झालंय आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं का. हे पूर्ण डेकोरेशन आमचं झालेलं आहे. तर रात्री आम्हाला खूप लेट झालं, म्हणजे आम्ही जेवून आवरलं डेकोरेशनचं. आता राहिले ते आवनीला पण बरं वाटत नाही त्यामुळे आम्ही रात्री खूप लेट झालं, झोप आलती, त्यामुळे रात्री शूट काय घेतलंच नाही. तर आता खालची झालर वगैरे राहिली आणि खाली मेन कापड वगैरे टाकायचं राहिलं आणि झालर पण राहिली, म्हणजे खालचं आपल्याला झाकून घ्यायचं. तर एवढं ऑलमोस्ट झालंच आहे. म्हणजे झालंच आहे. फक्त आता इथं अशी झालर मालाची आणि त्यावरचा पडदा टाकायचा. हो, आणि अजून छोटे 2 टेबल आणताय ना बघू. तर बघू नाही आणत आहे. तर ते बल एक अजून म्हणजे आहे थोडंफार, ते होऊन जाईल आज दिवसभरात. तर कसं वाटतं डेकोरेशन नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि आज आहे हरतालिका, उद्या गणपती बाप्पा येणार आहेत आणि अजून भरपूर काम आहेत आम्हाला. गणपती बाप्पा पण बघायला जायचं. आम्ही बघायला गेलो होतो पण खूप रेट होते, म्हणून मी म्हटलं की बघू आपण अजून बघू. आज आम्ही बघायला जाणार आहे. बघू, नाही आवडलं तर मीच घरी डेकोरेट करेन, नाही तर मग मला भेटला रेंजमध्ये तर मग मीच घेऊन येईन. तर बघू आता कसं झालंय डेकोरेशन. फक्त काय झालंय माहितीये का, आम्ही इकडं नव्हतं लावणार पट्टी, पण इकडं पण लावली नाही का, सगळं चांगलं दिसतंय. आणि मग आता इकडनं म्हणजे जर लक्ष दिलं तर हे मोकळं राहतंय आमचं नाही का, त्याचं थोडंसं आम्हाला टेन्शन आलंय. पण तिथं पण आम्ही आता फुलं लावून टाकणार आहे. जेवढे होतील तेवढे, आमच्याकडे जेवढे आहेत तेवढे अवेलेबल. बाकी तर विषयच येत नाही. तुम्ही समोरनं बघितलं ना की असं वाटतंय की कसं खोकार दिसतंय का नाही, तुम्ही सांगा. चांगलं झालंय ना डेकोरेशन तर आम्हालाच आवडतं. अजून हे इथं अख्खा पांढरा कपडा येणार आहे, म्हणजे सगळं जो उठून white दिसतो. होणार आहे. हे सगळं अख्खं व्हाईट होणार आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर 2 समाया अशा पूर्ण एवढ्या मोठ्या झाल्यावर मोठ्या. पण तुम्हाला म्हणजे उद्या पण दाखवू आपण. गणपती बाप्पा त्यामध्ये आलीचं आगमनाचं दाखवू ना आपण. बघणारच की कसं डेकोरेशन झालंय. आता आपण हा लुक देतोय, पण मे बी जर आज संध्याकाळी पण एखादा छोटासा ब्लॉग केला तर तो पण टाकून देऊ आपण. नाही तर मग उद्याच डायरेक्ट गणपती बाप्पा आल्यावरती त्यांचं आगमन वगैरे त्याबद्दल पूर्ण डेकोरेशनच तुम्हाला पाहायला मिळेल, आपण कसं सजवणार आहे ते. तर कसं वाटतं, आपण आपल्या हाताने म्हणजे केले आणि आपल्याला मदतीला पण आले होते मुलं, त्यांनी पण म्हणजे भरपूर काय. आपल्याला कसं आधी नवीन नवीन कळत नाही काय काय गोष्टी, की कशा पद्धतीने फुलं लावायचे वगैरे. तर ते जे म्हणजे होते आमचेच नातेवाईक आहेत ते दोघं पण. माझा भाचा आला होता त्याच्यानंतर. आमचे आणि दोघांनी पण मदत केली आम्हाला. कसं वाटतंय मला डेकोरेशन आपल्या घरातलं. छान ना. तर हे असं झालंय गाईस. तुम्हाला कसं वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लॉग पण कसा वाटतोय नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि उद्याचा व्हिडिओ आपण नक्की टाकू. आगमनाचा, बाप्पाचं आगमन आम्ही कशा पद्धतीने करतोय आणि किती जोरात करतोय हे नक्कीच बघायचं आहे. डांग 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 डा डांग डा डांग डा 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 डांग डांग. आणि अजून एक गोष्ट सांगायची की आम्ही थोडे दिवस आमचा तो बिझनेस बंद ठेवलाय, तरी सुद्धा म्हणजे खूप लोक तरी सुद्धा मेसेज करतात आणि रात्री 3 वाजता कॉल करतात. तर आमचं पण काहीतरी म्हणजे झोपण्याची वेळ आहे, तर रात्री 3 वाजता कॉल केला. आता इन्स्टावर आपण काहीच अपडेट दिली नाही अजून. काल टाकली होती स्टोरी, तरी सुद्धा माहीत नाही कारण कॉल वगैरे मेसेज वगैरे तरी सुद्धा येतात ते. ठीक आहे, समजून घ्या थोडंसं. गौरी झाल्यानंतर आपण लक्ष देणार आहे ह्या गोष्टींकडे. चलो बाय 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 बाय. बाय बाय गाईज. बाय 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 बाय. उद्याचा ब्लॉग आपण बघूया.